आमुची मारियाची जात शेतलावू बागायत आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा सावताने केला मळा विठो देखीला डोळा आम्हा हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा. ओम नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनीश्वराय श्रीवरदमूर्तये नमः. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वदादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्रहसितमुखचन्द्रं पुल्लसत्पूर्णबिम्बं प्रणमदभयहस्तं चारुनीलाम्बुदाभं समपदकमणीयं तत्त्वबोधावगम्यं सदैव वरददेवं विठ्ठलं तन्नमामि. रहस्यं श्रुतीनां पुराणागमाणां हरिभक्तियोगश्च कौमारैव यमुनोज्जैर्वातन्तिनानाथपूर्वा. नमो ज्ञानदेवाय कैवल्यधाम्ने श्रीवेलाडी सेवकधाम. तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अभि. सहज दिले उदकी वया तुम्ही रक्षिली आणि न सत्ये मिळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम. आहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अभि. आदिनाथ समारंभा ज्ञाननाथाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. वंदे गुरु परंपरा. शैली शृंगी शिरजटा छोली भगवाभीस कानन कुंडल भस्मलसी शिवगोरक्ष आदेश. आदेश श्री संताची माता चरण.
अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीराय पांडुरंग परमात्मा, श्री गुरु ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, संत शिरोमणी सावता महाराज, सकल संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायातील खूप मोठं महान व्यक्तिमत्व साधना कशी करायची आणि साधनेच्या द्वारे ईश्वर प्राप्ती ही कशी सहज शक्य आहे हे ज्यांनी आपल्या समाजासमोर आदर्श ठेवला आणि आपल्याला मार्ग दावून गेले असे असणारे संत शिरोमणी सावता बाबा यांचा आज समाधी सोहळा आहे बरं का. आणि आज ज्या मंदिरामध्ये आपण सेवा करतोय हे मंदिर हे आजचं नाही, हे नव्हे, आजकालीची जवळजवळ 82-84च्या काळामध्ये, बरोबर आहे ना माऊली, 82-84च्या काळामध्ये या ठिकाणी वैकुंठवासी ज्ञानोबा गणपत ताम्हाणे आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर असणारे परमार्थातले स्नेही आमचे माऊली असतील, आबा असतील, नारायण बाबा असतील, हो असतील, त्या काळातली इथली सगळी नेत्री मंडळी असतील, ताम्हाणे मंडळी असतील, त्याचबरोबर परिसरातले सगळे त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सवाला प्रारंभ झाला. आणि ज्या दिवशी संतांचा उत्सव आपल्या गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या घरामध्ये प्रारंभ होतो ना, त्या दिवशी भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो आणि देव सुद्धा स्वतः त्या सोहळ्यामध्ये येतो आणि पडल ते काम करतो. नामदेवराय म्हणतात, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा प्रीत तुमचे सोहळा भक्ताचा. कर्तव्य करण्यासाठी देव स्वतः होय हा सगुण निर्गुण आवडी आणि भक्तिप्रिय गोडी फेडावया. भक्ती प्रेमाची गोडी फेडण्यासाठी निर्गुणाकार झाला गुणवंत आणि खाली दंडवत पूजोनिया. संतांची पूजा करण्यासाठी, संतांची सेवा करण्यासाठी, संत संगतीचं सुख घेण्यासाठी हा भगवान परमात्मा सगुण होतो. आणि भक्ताचं जसं आई आपल्या लेकराचं पोटकौतुक करते, त्याला कपडे घालते, त्याला पावडर लावते, त्याला तीट लावते, त्याची नजर काढते. आई मोठी आहे पण सगळं तिचं लक्ष कुणावर आहे? मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती लेकुराचे वाहे जाणे माऊलीचे चित्र. आईवर जसं आईचं जसं मुलावर लक्ष असतं तसं आमची आई विठाई
आणि भक्तावर लक्ष देते आणि भक्ताचं कोड कौतुक करते. निज भक्ताचे कोड कौतुक, नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये हे सांगतात, निज भक्ताचे गोड कौतुक. आपल्या भक्ताचं गोड कौतुक करण्यासाठी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा येतो. जे सुख इंद्राला मिळालं नाही, चंद्राला मिळालं नाही, तया वंदिती इंद्रादी, इंद्रचंद्रांना सुद्धा जे सुख मिळालं नाही ते सुख भक्ताला प्राप्त होतं. आणि आज 83-84 सालापासून या मंदिरामध्ये सेवा होती. माझ्या सावता बाबांचा या ठिकाणी समाधी सोहळा होतो आणि तो समाधी सोहळा करण्यासाठी आपल्यामध्ये सामान्य रूपामध्ये देव येतो आणि सावता बाबाचा समाधी सोहळा करतो. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. हीच परंपरा तेव्हापासून सुरू झाली. त्याच्यामध्ये जुने सहकारी ज्ञानोबा गणपत माने बाबाबद्दल सांगायचं झालं तर सर्वांना माहिती आहे. आळंदी पंढरीचा वारकरी माणूस माऊली तुमच्या बरोबर येत होते ना सुरुवातीला, होय नारायण बाबा. आळंदी पंढरीचा वारकरी आणि मोक्षाचा अधिकारी निश्चितच आहे. वारी करणं, रोज सकाळी पहाटे इथं उठायचं आणि नित्यनेमाने काकडा, संध्याकाळचा हरिपाठ, आरती, देवीची वारी असेल, आळंदीची वारी असेल. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये चाकणकर मार्गाच्या 17 नंबर दिंडीमध्ये जिथं मी चालतो, बरोबर आहे बुवा? माऊली बरोबर आहे ना? मला इतिहास सांगत आबा तुला तर सांगत त्याच्यासाठी तुम्ही 2-4 जण म्हणजे सुटल्यावर तरी सांगा. मला सांगायचंय की चाकणकर दिंडीमध्ये चालायचे. प्रथा परंपरा पुढे संजीव भाऊ असतील, त्याचबरोबर आमचा प्रमोद असतील, प्रणव असेल, प्रशांत असतील, त्यातली ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्याच्याबरोबर त्यांच्याच सगळ्या परिवारामध्ये आमचे ऋषी भाऊ असतील, हे सगळे. आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणायला तरुण पिढी ज्यांच्यामुळं परमार्थाला आली असे असणारे आमचे परमादरणीय परमपूज्य शेजाळ महाराज. बरं का मुलांना परमार्थात आणण्यासाठी आपण लेकरू व्हावं लागतं. मोठेपणा आपल्याची थोरपण. आणि नारायण विसरला. नारायण जर नारायणाच्या पद्धतीने राहिला असता तर नारायणाला गोपाळ म्हणून सौंगडी मिळाली नसते. चतुर्भुज राहिला असता तरी मिळाले नसते. त्याला द्विभुज व्हावंच लागलं. गोपाळांचे सुख दुःख स्वीकारावेच लागले. शेजाळ बाबांचं कसं आहे, पाणी तेरा रंग. पोरांमध्ये आले पोरांच्या सारखे, साधकांमध्ये गेले साधकांच्या सारखे. आणि या मंदिराला खूप मोठी परंपरा आहे. महाराज मी सांगत असतो, हिमालयामधनं गंगा निघते, यमुना निघते, महाराष्ट्रामधनं गोदावरी निघते, कावेरी निघते. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या कुठनही निघाल्या तर शेवट कुठं जातात? तुका म्हणे गंगा सागर
गंगा जशी समुद्राला जाते, कुठलंही पाणी असू द्या, गंगा असेल, यमुना असेल, कावेरी असेल, नर्मदा असेल, तुंगभद्रा असेल, त्या सगळ्या जशा समुद्राला जातात ना, तसं तामाणे वस्तीतलं विठ्ठल मंदिर याचं वैशिष्ट्य सांगतो बरं का. परंपरा कुठलीही असू, चतुसंप्रदायामधली कुठलीही असू द्या, त्याच्यामध्ये या वस्तीवरची जुनी पुराणी परंपरा सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांची, काही वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच शाखा, तुम्ही काही देवकरांकडचे असतील, काही वासकरांकडच्या असतील, काही आजरेकरांकडच्या असतील, त्या सगळ्या, काही ज्ञानेंच्या शाखा असतील, काही योग्यांच्या शाखा असतील, काही जप्यांच्या शाखा असतील, काही तप्यांच्या शाखा असतील, त्याच्यात आमच्या आनंद संप्रदायाची शाखा असेल, ह्या सगळ्या शाखा ह्या तामाणे वस्तीतल्या विठ्ठल मंदिराच्या पायाजवळ एकत्र येतात. हेच मोठं सर्वात या वस्तीच्या मंदिराचं लक्ष बरं का. भीमानी पांडुरंगाच्या पायाजवळ कुणी कुठेही या, राहे आले लेकिन मंदिर. ज्याला जी साधना वाटेल ती करा, नाम घ्या, भजन करा, भक्ती करा, ज्याला आवडेल ते करा, पण सगळ्यात शेवटचं ध्येय एकच आहे, तो मज भावा, तो मज आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आपली सगळ्याची साधना, पारायण, भजन, जप, तप, यज्ञ कुणासाठी चालू आहे? काय पाहिजे? तोच पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते निळोपारायण पर्यंत पहा, ही प्राचीन संतांची परंपरा. तदनंतर अर्वाचीन संतांचा विचार करा. निळोपारायणानंतर आपापल्या सद्गुरूंपर्यंत ही अर्वाचीन संतांची परंपरा. म्हणजे उत्तरपंथीचे साधू आणि दक्षिणपंथीचे साधू, ही गुलेबाबांची भाषा बरं का. उत्तरापंथीचे आम्ही का पडिरे त्या अभंगावरती उत्तरपंथीचे साधू आणि दक्षिणपंथीचे साधू, ह्या सद्गुरूंपर्यंत जी आलेली परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये ध्येय काय? ज्ञान जरी प्राप्त केलं तरी ज्ञानाचं ध्येय काय? ईश्वर आहे. भक्तीचं ध्येय काय? ईश्वर आहे. योगाचं ध्येय काय? ईश्वर आहे. यज्ञाचं ध्येय काय? सगळ्यांना काय पाहिजे? भगवान परमात्मा प्राप्त करण्याची साधना. आज ज्यांचा समाधी सोहळा आहे सावता महाराज, सावता महाराजांचा जर विचार करायला गेलं, सावता महाराजांचा जन्म हा माळी समाजामध्ये जन्माला आला. मी कायम सांगत असतो, जगामधला एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की इथं जाती, भेद, पंथ, लिंग, वय, कुळ, गोत्र, नाम, रूप, आकार ह्याचा कोणताही संबंध नाही. फक्त गळ्यामध्ये माळ असली आणि भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणात कळवळ असला की तो वारकरी. आणि सगळे एकच जात, एकच पंथ. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी, ज्ञानोबा म्हणतात, माणसं, देव आणि राक्षस हे तीन गण आहेत. बरोबर आहे ना? पंचांगात तीन गण, पंचांगातले गण सांगतो. मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. आता
देवगणातल्या लोकांना देवच पाहिजे. माणसाला कोण पाहिजे? राक्षसाला कोण पाहिजे? मी फक्त एक प्रमाण सांगून पुढे जातो. ये रवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंदू ही सरीनला हे उपरे, म्हणोनी भक्ती गाये थसरे, जाती अप्रमाण. ज्ञानोबराय सांगतात, ये रवी दैत्य कुळ साचो कारे, दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद पण इंद्रापेक्षाही सरस ठरला. परी इंदू ही सरीनला हे उपरे, कारण काय? त्याचं कुळ पाहिलं नाही म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची आकार. ज्ञानोबराय सांगतात, कुळ जाती वर्ण. अहो एकदा भगवान परमात्म्याची चटक लागली ना, आपल्याला कुळाचं काहीच घेणं देणं नाही, सगळं संपलं जातं देवापाशी. या ते कुळ माझे, जाती कुळ माझे, एकाच जातीच्या होत्या का? एकाच कुळाच्या होत्या का? श्री महाराजांनी तर वर्णन केलं गोकुळात किती प्रकारच्या गवळणी होत्या. एक नाही, एक गवळणचा फक्त भाव सांगतो. आता आपलं कार्याचं नाही, गवळणीचा विषय फक्त सांगून जातो. देवाच्या मागे लागलेल्या गवळणी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, गुजरणी, ऐशा 5 जणी. गवळणी ठकविल्या, गवळणी ठकविल्या, गवळणी ठकविल्या, आधीची पौर्णिमा. सगळ्या गवळणी स्नानाला गेलेल्या आहेत आणि वस्त्रे घेऊन या देव कळंबावर लपाला नामदेवराय वर्णन. आणि मग त्या गवळणी तिथं गवळणी ठकविल्या, फसवलं त्यांना. आणि कोण कोण होते? एक मुसलमानी, कोकणी, गुजरणी, मराठी, कानडिया. किती झाल्या? फक्त भागाची नावं सांगितलीत बरं का, जाती नाही सांगितलं इथं. मराठी महाराष्ट्रातली, ती गोड बोलायला लय चांगली, एवढी नाही, कधी कधी कडक होती. लाडोबा गोविंदा, लाडोबा सगळ्याच आहे. अडचाल्यो पडचाल्यो मागा फडकोदो, मी शिवान गेलो घे माझो पोयतो, कोकणी पोयतो. अशा 5 भाषेतल्या गवळणी श्री महाराज वर्णन करतात. ह्या कोणत्या जातीच्या आहेत ह्याच्याशी काही घेणं देणं, फक्त त्यांचं ध्येय काय होतं? भगवान परमात्मा होता. म्हणून
सगळ्या गवळणी मोक्ष सुखाला घे पात्र केल्यानंतर जाती कुळाचा काही संबंध नाही. मग सावता महाराज या अभंगामध्ये का म्हणतात आमची माळ्याची जात? कारण असलं ना, परमार्थामध्ये जाती कुळ गोत्र याचा काही संबंध नाही, परंतु ज्या घराण्यामध्ये जन्माला आलेलो आहे ना, त्या घराण्याचा स्वाभिमान प्रत्येक संताला होता. बरं का, नीट ऐकून घ्या. अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. अभिमान नरकात घालतो आणि स्वाभिमान ही आपल्या कुळाची महती आपल्या पुढच्या पिढीला विदित करतो. फरक नीट लक्षात घ्या. अभिमानामुळं भले भले पाताळात गेले, पण स्वाभिमानामुळं त्यांची नावं इतिहासात अजरामर झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी राजा, कुणाच्याही पुढं वाकला नाही, कुणाच्याही पुढं झोपला नाही. दिल्लीमध्ये ज्या वेळेला गेले महाराज, त्या वेळेला औरंगजेबाच्या तख्ता पुढं कुर्सीनाथ सुद्धा केला नाही का? त्याची छाती महाराष्ट्राची मराठ्याची लिपुणा पुढे. स्वाभिमान वेगळा आणि अभिमान वेगळा. तुका म्हणे या नरकी घाली अभिमान. नरकामध्ये घालायला अभिमान कारणीभूत होतो. पण संतांना सगळ्या संत ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ना, त्या घराण्याच्या कुळ परंपरा कुळाचा गौरव हा सगळ्यांनी केलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करतात. कुळ धर्म पाळी विधी निषेध आणि सर्व सुखे तुझ सरळी विधली असे. कुळ धर्म पाळी ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ना, त्या घराण्याचे कुळ धर्म पाळले पाहिजे. ज्ञानोबरायचं सुंदर आहे. का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी पुरीचे धर्म, चिंतन सांगताना म्हणतात का सांडिसी ग्रहाश्रम, का सांडिसी कुळीचे धर्म. तुमच्या कुळात जन्माला आलेला आहे ना, त्या कुळाचा कुळाचार कुळ धर्म सोडायचा नाही. म्हणून सावता महाराज त्या घराण्यामध्ये, सावता महाराजांचा विचार करू नका हो, बाकीच्या संतांनी सुद्धा आपापल्या कुळाचा आपापल्या घराण्याचा गौरव केला. राणी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोडा देवा
संतांची प्रमाण सांगितली. नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. गुरुबा काका म्हणतात, देवा तुझा मी व्यवहार, नाशी पापाची डोंगर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. आणि सेना महाराज म्हणतात, आम्ही वारीक 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 रे, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य आहे. संतांनी जातीभेद कधी केला नाही. संतांनी आपला दुसरा परका हे पाहिलं नाही. संत हे वैश्विक होते. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेले होते. तेच ज्ञानेश्वर महाराज काशीला ज्या वेळेला गेले त्यावेळेला मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले कबीर महाराज या कबीर महाराजांच्या घरी 3 दिवस मुक्कामाला राहिले. हीच आमच्या वारकरी संप्रदायाची क्रांती. यातायाती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदानी शास्त्राने सुद्धा सांगितलं, जात नाही, कुळ नाही, पंथ नाही, पण तरी सुद्धा स्वाभिमान असल्यामुळं प्रत्येक जण आपापल्या कुळाचा गौरव म्हणून येतात. तसं सावता महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आमुची माळियाची जात. इथं नीट एक एक शब्दाचं चिंतन करा बरं का. माळी शब्द आला की माळी शब्दाचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला कृतत्रेता युगात जावं लागतं. चिंतन सांगणारे सावता महाराजांच्या पर्यंत पोचलो. माळी शब्दाचा इतिहास हा वेदांमध्ये, पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये एक वर्ण विचार नावाचा ग्रंथ आहे. ऐका नीट. त्या वर्ण विचार नावाच्या ग्रंथामध्ये प्रत्येक वर्णाची कर्तव्य दिली. मी जाती विचार नाही सांगत बरं का. शब्द कोणता वापरलाय? वर्ण विचार. आणि वर्ण विचार ग्रंथामध्ये प्रत्येकाची कर्तव्य कर्म सांगितलेली आणि त्याच्यामध्ये त्यांचा विशेष सुद्धा सांगितलेला आहे. तर माळी समाजाचं कर्तव्य कर्म जर काय असेल तर माळी समाजाचं पहिलं कर्तव्य कर्म जर कोणतं असेल तर असा इतिहास आहे त्यांचा की काशीला जे विश्वनाथाचं मंदिर होतं जुनं, त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये काही सेवादार होते, सेवेधारी लोक. त्यांची प्रत्येकाची सेवा वेगवेगळी असायची. त्याला संस्कृतचं ज्ञान आहे, अध्ययन आहे, विद्वाने. अशा विद्वानाने भगवान शंकराच्या पुढं स्तुती स्तोत्र म्हणायची वेदातली. ओम नमस्ते रुद्रमन्यवे कैखवे नमः वाहुव्यामुदते नमः याते रुद्रशिवा तनुर्घोरा पापकाशिनी अयाणस्तनवा शंतमया शंता विजाकशी. ही रुद्री बरं का. आता परवापासून सुरूच होईल. अरे श्रावण निघला ना, आता सावता बाबा संपले की हाय महादेव. तर वेद पाठक जे त्यांनी वेदघोष करायचा. गुरव समाजातली जी लोक आहेत, नीट ऐका मी काय सांगतो. भगवान शंकरावर अर्चन करण्याचा अधिकार त्यांचा. कोणाचा? गुरव समाज. त्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करायची. मंत्र वेद पाठकाने ब्राह्मणाने म्हणायचे, पण मंत्रच म्हणायचे. हात नाही लावायचा पूजेच्या सामानाला. सामान शंकरावर कुणी व्हायचं?
पंढरपूरला सुद्धा तशीच पद्धत आहे. मंत्र म्हणणाऱ्यांनी मंत्र म्हणायचे, नाही तर उघड अगरबत्ती घेऊन लुडबुड नाही करायची त्यांनी. टाळ वाजवणाऱ्यांनी हरदासानी भजनच करायचं. त्यांनी नाही तिथं पाणी कमी पडलं म्हणून तांब्या घेऊन जायचं. ज्याचं काम करा, परिचारकाचं काम परिचारकानेच करायचं. डांग्याचं काम काठी घेऊन उभं राहायचं, काठी घेऊनच उभं राहायचं. असो, आता मी सगळा इतिहास तुला सांगत नाही, आपलं काशीचं चालू आहे. पंढरपूरचं कशाला सांगू, काशीचं. तर तिथं धूपदी पाडण्याचं काम हे त्या ठिकाणी जो डोंबे समाज आहे, जो डोंब होता, हरिश्चंद्राचे वंशज, कुणाचे? राजा हरिश्चंद्राचे वंशज, त्यांनी देवाच्या धुपासाठी आरतीसाठी लागणारा अग्नी हा त्या घरातनं जातो. आज सुद्धा त्या घरामध्ये अग्नी प्रज्वलित आहे आणि तिथल्या चुलीतला अग्नी हा स्मशानातल्या लाकडावर जळतोय बरं का आज सुद्धा. हरिश्चंद्र घाटाला डोंबाचा वाडा आहे मोठा. आता तुम्हाला नाही माहिती, ज्या वेळेला विश्वनाथ कॉरिडॉर तयार झालं त्यावेळेला मोदी साहेबांच्या बरोबर व्यासपीठावर आत्ता हरिश्चंद्राचा वंश म्हणून डोंब होता का हरिश्चंद्रांनी ठेवलेला डोंब, त्याच्याकडे वाहे डोंबा घरी हरिश्चंद्र, त्या डोंबाच्या वंशजाला व्यासपीठावर बोलवलेलं होतं. आता काशीचा राजा कोण आहे, त्याच्या घरातला अग्नी आज सुद्धा विश्वनाथाच्या पूजेला नित्य जातो. तसं माळी समाजामधल्या लोकांनी जे पुढं माळी समाजातली लोक आणतील तीच भगवान शंकरावर वाहिली जायची, हा माळी समाजाचा इतिहास आहे बरं. दुसरी कुणीही तोडलेली फुलं चालत शंकराला, मी काशीतलं सांगतोय, कुठलं आता कुणीही तोडतं बघा. मी नाही तरी सुद्धा एक विषय जाणून देतो, सूर्यास्तानंतर फुलं तोडू नये हा नियम कुणाला आहे? इतरांना आहे, पण माळी समाजाला मात्र तो नियम लागू. तो कधीही फुलं तोडू म्हणजे केवढा मोठा असो. मला महत्वाचा विषय सांगायचा आहे की तिथनं जो इतिहास सुरू झाला, नंतर तिथनं वेगवेगळ्या प्रांतामध्ये शिवपूजेच्या निमित्ताने गेलेला समाज वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेला, काही परकीय आक्रमणामध्ये समाजामध्ये विभागला गेला आणि ह्यांचे मूळ 12 प्रकार. किती? फुलमाळी, तेलंगमाळी, हळदे माळी, काचे माळी, गुळे माळी. आता सगळे नाही सांगत, मला लय माहिती पण सगळं सांगितलं पाहिजे असं बी काय नाही. तर हे सगळे आणि यांचा इतिहासामध्ये पहिला उल्लेख जर कुठं असतो तर पूर्वीच्या काळामध्ये जे मळे असायचे, बागा असायच्या, त्या बागकामासाठी ह्यांची नियुक्ती केली जायची. उदाहरणार्थ द्यायचं तर झालं तर रामायणामध्ये विशेषत्वाने नाव आलेला जंबूमाळी, बरोबर आहे ना? अशोकवनामध्ये कोण होता? बर, त्याचा इतिहास जर पाहिला तर माळी, सुमाळी आणि माल्यवान हे तिघही भाऊ. आता त्यांचा सगळा इतिहास काढल्यानंतर नावात काय येतो? आणि माल्यवाडाची संतती ही पुढे रावण आहे. आता कुठं इतिहास लावतात? काही गोष्टी न द्यावा वर म्हणजे असो द्यावा पुढं. तदनंतर कृष्णावतारामध्ये सुद्धा यांचा इतिहास येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामधनं पहिल्यांदा मथुरेला गेला आणि कुब्जा नावाच्या दासीला 8 ठिकाणी वाकडी होती, तिला सरळ केलं, तिच्याकडून चंदन लावून घेतलं. परीट होता, त्या परीटाने कपडे दिले नाही म्हणून त्याच्या वध करून भगवान परमात्म्याने ती कपडे परिधान केली आणि पुढे एक माळी आला होता. त्या माळ्याने भगवान परमात्म्याचं सुंदर स्वरूप पाहिलं आणि तुळशी दळ कौस्तुभ ह्याच्या माळा भगवान परमात्म्याला समर्पित केल्या. असा इतिहास भागवतामध्ये आणि हरिविजय ग्रंथामध्ये येतो. तीच परंपरा पुढे आली आणि त्याच परंपरेमध्ये औसा नावाच्या गावामध्ये देवबामाळी नावाचं एक महान सत्पुरुष होते. आक्रमण सुरू झालं आणि त्या आक्रमणामध्ये ते तिथून निघाले आणि भेद नावाच्या गावाला येऊन काही दिवस राहिले. तिथून पुढे
औसा नावाच्या गावाला ते स्थलांतरित झाले. त्या देवबा माळेची 2 पोरं, एक डोंगरोबा आणि दुसरा परसोबा. परसोबा यांच्या उदरी जन्माला जे आले ते म्हणजे आज ज्यांचा समाधी सोहळा आहे ते सावता. माळी घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळं लहानपणापासून आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे मातेची भूमातेची सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य. आणि मग ती सेवा करत असताना श्री महाराजांनी सांगायचं की आम्ही ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो आहोत त्या घराण्याचं कर्तव्य कर्म काय, तर ते कर्तव्य कर्म अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबाची भाषा. ऐका, आमुची माळी याची जात आणि उत्तरार्धात सांगतात शेत लावू बागाई. शेताचे दोन्ही प्रकार या ठिकाणी आले. एक जिराईत बी आलं. संतांची सूक्ष्म भाषा समजून घ्या. आम्ही माळी आहोत आणि आमचं कर्तव्य कर्म आहे काय. कितीही खडकाळ जमीन असली, कितीही मुरमाड जमीन असली तरी त्या मुरमाड जमिनीच्या खडकाला सुद्धा पाजर फोडून त्याच्यामधनं अमृताचं सिंचन करून त्याच्यामध्ये भक्तीचं बीजारोपण करून त्या जीवाला मोक्ष प्राप्त करून देण्याची ताकद फक्त संतांच्या जवळ आहे. खडकाळ जमीन खडकाळ, ज्याला कुणाविषयी आपुलकी नाही, ज्याचा अंतकरण वृक्ष आहे, कोरड आहे, कोरड. पण असा असणारा कोरडा माणूस सुद्धा संतांच्या सहवासात आला ना तर त्याला भक्तिप्रेमाचा ओलावा मिळतो. म्हणून शेत. आणि दुसरं बागायत, जे आधीच तयार झालेलं आहे. हे काय का जिरायत शेतीला तयार करावी लागते आणि बागायत शेतीला राखावं लागतं. फरक एक लक्षात घ्या. जिरायत शेती म्हणजे आमचे स्वानंद स्वामी महाराज
हा? खाली कोकणात गेले, कोकणात कुठं सगळी जिरायतच शेतीला तिकडं. हा? खरं सांगा बरं कशी होती? हा? मासे धरणारी माणसं काय करणारी मौली. आता मौलींचे सगळे मित्र संबंधी तिकडं बरेच आहेत. आमचे कमलाकर महाराज असतील, अण्णा असतील, सुखानंद स्वामी महाराज असतील, नारायण बुवा, खरे ना जिरायत लोक ना. मास्याचा व्यवसाय, पण त्या लोकांच्या मध्ये सुद्धा भक्ती प्रेमाचा ओलावा रुजवला. ते फक्त व्यवसाय करतात, पण एकाचा सुद्धा आहार म्हणून स्वीकार करत नाही. म्हणजे जिरायत शेतीला बागायती केलं का नाही त्याची. संतांचं वैशिष्ट्य आहे, ते कुठेही जाऊ द्या, जेथे असं ती उभी केली. हे कायम सांगत असतो. आमची सीतामाता रावणाच्या नगरीत गेली, अशोक वनाच्या जवळ थांबली, आणि तिच्या भोवती राक्षसिनी होत्या. राक्षसिनी माणसं खायच्या राक्षसिनी. परंतु 6 महिने सीतेची संगती घडली आणि आहार बदलला, शुद्ध सात्विक झाल्या. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये उभी सांगतात की त्रिजटा नावाची राक्षसी सीतेला पालखीत घातलंय. मारुतीराय पुढे चालते आहेत, पालखीला आडवी आली, धाय मोकलून रडायला लागली. मारुतीराय म्हणतात काय झालं राक्षसी दे तू, 6 महिने फक्त सीता राहिली, ही आमच्यातलीच आहे. ती म्हणली तुमच्यातली जरी असली तरी पण माझ्यात बदल सीतेमुळं घडला. कर्म पाहता राक्षसी, मनुष्याचा आहार आम्हासी, नीती होता जानकीची, निज कर्माशी विसरली. सावता बाबांच्या गावामध्ये सुद्धा अशी जिरायती खडकाळले होते. सावता बाबा शेत करायचे आणि त्या शेतामध्ये शेत नांगरायला सुरुवात केली, कुळवायला सुरुवात केली, खुरपायला सुरुवात केली की माझा पंढरीचा पांढरं पिठेवर राहत नव्हता. तिथं निघायचा आणि कुठं यायचा, माळाचा वत्यास कुरकुला. शेतावर निघाले. आता शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. पहिला त्या शेतकऱ्याजवळ बळराम असायचा. बळराम माहितीये ना, नांगर. पहिला जुना नांगर असायचा, तो नांगर घ्यायचा, त्यांनी शेतात जायचं. नांगरताना मध्ये दगड जर मोठा असेल तर त्याला किती आनंद वाटत असेल ना नांगरताना. ट्रॅक्टर वाल्याला तरी विचारा बरं, तुला असं सरळ नांगरायचंय आणि मध्ये जर मोठा दगड असेल तर त्याला बरं वाटतं का. सावता बाबाच्या शेतामध्ये भला मोठा दगड होता, त्याला गावचा मसोबा म्हणायचे. काय म्हणायचे, मसोबा. आणि मे महिन्यामध्ये दणकून पाऊस झाला. लोकांना वाटला आता थोड्या दिवसामध्ये वारीला जाता येईल. पण मे महिन्यानंतर जे पावसाने दडी मारली ते जूनचा एंड झाला तरी पावसाचा तपासच नाही. महाराज सावता महाराज पंढरीचे वारकरी बरं का. बरेच कीर्तनकार सांगतात सावता महाराजांनी पंढरीची वारी केली नाही, पंढरीला गेले नाही.
आणि देव त्यांच्याकडे आला. अरे असं शक्यच नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्याच्याकडे येतात, नामदेव महाराज ज्याच्याकडे येतात, ते वारकऱ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे जात. आणि मी प्रमाणासह सांगतो, पंढरपूरला नामदेव महाराजांचं कीर्तन असायचं आणि पुढं कीर्तन ऐकायला प्रत्येक महिन्याला सावता महाराज बसलेले असायचे. निवृत्ती ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान सावता अन्नामयाची कथा. तीर्थावळीला सगळे संत माऊलीच्या बरोबर गेले आणि माऊंद्याचं जीवन चालू झालं. त्यावेळेला त्या पंक्तीला बसायला आसंत सुदामा सावता खेळचूर ही यादी नामदेवरायांनी दिलेली आहे. म्हणजे नामदेवराय पंढरीचे वारकरी आणि वारकऱ्याच्याच घरी देव जातो एवढंच लक्षात ठेवा. देव कुणाच्याही मागं फिरायला मोकळा. लोक म्हणतात सावता महाराज घरात बसले भजन केलं परमार्थ केला. अरे ते रोजचा नित्यनेम चालूच होता त्यांचा. रोज नित्य पंढरीची वारी होतीच त्यांची. पण तरी सुद्धा स्वतः मुक्त जरी झाले तरी समाजासाठी मात्र संतांनी व्यवहार आणि कुलधर्म कुलाचार सोडले नाही. ज्ञानेश्वरी याच्या सगळ्या सांगत नाही. आपल्याला सावता महाराजांचं चरित्र वेळेत बघायचं. तर सावता महाराजांच्या इथं शेतामध्ये दगड होता. आषाढीची वारी जवळ आलेली आहे. लवकर नांगरणी करायची. नांगर महाराजांनी शेतामध्ये घातला. जसा नांगर मध्ये घातला ते म्हणजे दरवर्षी या दगडामुळं 2-4 गुंठ्याचं पीक वाया जात आहे. आणि बघा जो मन लावून शेती करतो ना त्याचं कानाकानावर लक्ष असतं बरं का. मला ते खुरपं घेऊन कडला वाचल्यानंतर ते सावता बाबा तशी नव्हती. हा दगड जो आहे ते गाव बसोबा त्याला म्हणायचं. सावता महाराज म्हणजे ह्याच्यामुळे त्रास होतो ना. सावता महाराजांनी काहीच केलं नाही. तो जसा मसोबा उचलला आणि पाभरीवर टाकला आणि मसोबा नेऊन बांधाच्या कडेला ठेवला आणि सावता महाराज गेले पंढरीला. आता गावातले लोक जसं पंढरीची वारी सुरू झाली, एकादशी झाली की द्वादशी पासून लोकांच्या डोक्यात पंढरीची वारी नसते, फक्त आखाड. पंढरपूरची द्वादशी झाली की पुन्हा काय डोक्यात येतं का? रविवार कधी येतो, बुधवार कधी येतो. बरं त्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? नैवेद्य बनवायचा कुणाला? सावता महाराज वारकरी माणूस कटाळलं हो त्याला. ते दरवर्षी सगळं गाव आणून शेतावर निवड ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सावता महाराजांनी आपलं कसं तरी उचलायचं, निवड बाहेर नेऊन टाकायचं. हे पटतं का लोकांना तरी? आणि निवड कुणाच्या शेतात? लोक बी हुशार आहे, माळ करायलाच नाही त्रास देते. आणि मग सावता बाबांच्या इथं नैवेद्य ठेवायची ही लोक. सावता बाबांनी त्याला बाजूला नेऊन ठेवला आणि जसा बाजूला नेऊन ठेवला गावातल्या लोकांनी बोलायला सुरुवात केली. बघा हा
मसोबा हलवला, मसोबा गावावर कोप होणार. काय कर्म धर्म संयोग झाला, आखाड संपला आणि जसा श्रावण लागला तसा हैजा नावाचा रोग गावात पसरला. बरं का असं सांगतात, मी शब्दशः वापरतो बरं का, त्या रोगाची लक्षणं मला माहिती नाही. हैजा नावाचा रोग सुरू झाला. गावातल्या लोकांना खूप मोठी साथ आली आणि सावता बाबा नेमके पौर्णिमा झाली आणि पौर्णिमा झाल्यानंतर सावता बाबा कुठं निघतात? गावाकडं. वारकरी पौर्णिमेचा काला केल्याशिवाय निघत नाही. आणि मग निघाली सावता बाबा आले, लोक नावं ठेवायची. श्रावण निघला, सावता बाबांची कथा प्रवचन भजन चालू असायचं आणि गावात रोगाची साथ पसरली. आता ज्यांना नावच ठेवायची, मी खडकाळ जमीन सांगतोय बरं का, ज्यांना नावच ठेवायची ते म्हणले गावात रोग आला याला कारण जर काय असेल तर सावता बाबांनी मसोबा हलवला आणि गावात हैजा. पण सावता महाराज नुसते माळी नव्हते, बागकाम करणारे नव्हते, तर ते आयुर्वेदाचार्य सुद्धा होते. त्यांना कोणती वनस्पती कशी वापरायची त्याचं संपूर्ण ज्ञान होतं. मग त्या सावता महाराजांनी काय केलं, त्या रोगावर असणारा उपाय झाडपाला शोधून आणला आणि सगळ्या गावाला त्याचा काढा पाजला. गाव रोगराई मुक्त केलं आणि जी लोक सावता महाराजाला नावं ठेवत होती, टोचून बोलत होती, त्या सगळ्या खडकाळ जमिनी पुढच्या वारीला झेंडा घेऊन पंढरपूरला गेल्या. ह्याच्यासाठी सावता महाराज म्हणतात की आम्ही पक्के शेतकरी आहोत, म्हणून शेत पुढचं शेत आहे बागायत. बागायत म्हणजे जे तयार आहे, ज्याच्या घरात परमार्थ आहे. शुचिनाम श्रीमताम हे योग भ्रष्टोबी जायते. पूर्वजन्मातले काही साधनं शिल्लक राहिल्यामुळं शुद्ध घरामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे आशाला सुद्धा भक्तिपंथाला लावून त्याला भगवत प्राप्ती करून देऊ म्हणून सांगतात. मग ते शेत सिंचन करण्यासाठी आम्ही काय वापरलं तर आम्हा हाती मोठ नाडा. आमच्या हातामध्ये मोठ आहे आणि नाडा आहे बरं का. आता मोठ कशाला म्हणायचं ते नीट समजून घ्या. मोठ म्हणजे काय? मोठ ज्या साधनाच्या द्वारे विहिरीतलं पाणी वर काढलं जायचं त्याला मोठ म्हणायचे. पूर्वीच्या काळामध्ये चांबड्याच्या मोठी असायच्या. नंतर वेल्डिंग सुरू झाल्यापासनं लोखंडाच्या लागून. कधीपासनं वेल्डिंग किंवा ठोकून वगैरे बसवायचे लोखंडाचं ज्या वेळेला जास्त प्रस्त झालं त्यावेळेला. पण पहिली मोठ कशाची? ज्ञानोबरायचं एक प्रमाण. मोठ शब्दाबद्दलच प्रमाण सांगून जातं. हे शरीर सुद्धा एक मोठ आहे बरं का. काय आहे शरीर? काय आहे का नाही? मोठ. मोठेत काय भरलं जातं? बर, पाणी भरण्यासाठी जमिनीवर पाणी असतं का जमिनीच्या आत असतं पाणी? पाणी जर काढायचं असेल मोठेने, मी मोठेने शब्द वापरतोय, मोठेने पाणी काढायचं असेल तर आधी कुठं उतरावं लागतं त्या मोठेला? पाणी कुठं सापडतं? एकाला सांगितलं बाबा रे 100 फुटावर तुला पाणी लागणार आहे. त्याने कुदळ हातात घेतली आणि 10-10 फुटाचे 10 खड्डे खाल्ले. 100 फूट खणलं पण पाणी लागलं का? लागायला लागलं. त्यांनी 100 फूट खणलं कुठं? तिथं थोडं, तिथं थोडं, तिथं थोडं. अरे इकडं तिकडं इकडं तिकडं गेल्या नुसतं पुढेच खाणत गेला पण तुला पाणी लागणार. एकाच ठिकाणी 100 फूट खोल. माझं बोलणं समजलं तर समजून घ्या. कोणतीही साधना कर पण ती एकाच ठिकाणची कर की जेणेकरून काय होईल? पाणी लागल. जाणे भक्तीचा शब्द जिव्हाळा आलाय बरं का. पाण्याचा जो स्रोत असतो ना त्याला सुद्धा शब्द आहे जिव्हाळा. पाण्याचा काय लागला? तिथं प्रगट होतो ना. मग ही जी मोठ आहे ती मोठ कुठं न्यावी लागती? विहिरीत. ज्ञानोबा या शरीराला सुद्धा मोठ म्हणतात बरं का. प्रमाणाचा भाव दुसरा आहे. पतीचा जिव्हाळा म्हणून
सासुऱ्याचे साहिजे, ती मुलगी जी असते का ती सासऱ्याचं बोलणं ऐकते, दिराचं बोलणं ऐकते, सासूचं बोलणं ऐकते, ननंदेचं बोलणं ऐकते, तिचं कुचकं बोलणं ऐकते. कुणासाठी? एकटा कोण असतो? भगवान परमात्मा गोकुळामधनं ज्या वेळेला त्या गवळणी दही दूध घेऊन जायच्या ना, त्या सगळ्या म्हणायच्या कृष्णाला, अरे घरी नंदा जावा, सासू सासरे काय म्हणतील मधला. अरे हे दही दूध जर तुला दिलं तर नंदा जावा, सासू सासरे. एवढंच नाही, मीराबाई म्हणतात, अरे माझ्या घरातली परिस्थिती माहितीये का कानोबा तुला? सासबुरी रे ननंद हटेली, सासबुरी रे ननंद हटेली, सासबुरी रे ननंद हटेली, सासबुरी रे ननंद हटेली. देवन देवे मोगाली, देवन देवे मोगाली, कन्हैया बंसरी बजाए गिरिधारी, कन्हैया बंसरी बजाए गिरिधारी, कन्हैया बंसरी बजाए सासबुरी रे ननंद हटेली. अरे सासू कशी आहे माझी? तुम्ही लगेच सगळ्या मला वाईट आहे तिकडचं सांगते मीराबाई. सासबुरी रे ननंद हटेली, देवर देवे मोकोगाली. तसं ती मुलगी जी आहे लग्न होऊन आलेली, ती कुणासाठी सहन करते? खरं सांगा बरं. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचे साईजे आणि एरवी वाईजे चामाची मोठ, चामड्याची मोठच आहे नाही. आणि ही मोठेचं पाणी जर काढायचं असेल तर कुठं जावं लागतं? खाली जावं लागतं. आता खाली जाण्याचे दोन प्रकार नीट आहे का? आम्हा हाती मोठ नाडा. आता मोठे आणि मोठेचं पाणी वर काढण्यासाठी काय आहे? नाडा आहे. आता नाडा कोणता हे सुद्धा नीट समजून घ्या. मोठ कोणती ह्याच्यासाठी पुन्हा ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पाहिला पाहिजे. आपल्या सगळ्याच्या नाडा कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्यातनं गेली. कुठनं गेली? म्हणून स्वामी विवेकानंदांचं वाक्य, ज्याला योग साधायचा आहे त्याचा पाठीचा कणा ताठ पाहिजे. कसा पाहिजे? ज्याचा कणा ताठ नाही त्याला देव मिळत. माझं बोलणं समजलं ना? ज्याचा कणा ताट आहे त्याची छाती कशी असते? जो पुन्हा पुढं झुकत नाही देवाशिवाय त्या माणसाला देव मिळण्याशिवाय राहत नाही. जो पुन्हा पुढं सुद्धा जी उजर करतो याला देव मिळत नाही. म्हणून पाठीचा कणा कसा पाहिजे? आता योग मार्गातलंय. मुलाधारच तीच असणारी ती कुंडलिनी, तिथनं ती मोठ उचलायची. कुठं? मुलाधारापासून निघायचं आणि तिला सहस्राधारामध्ये न्यायचं. आणि ते नेण्यासाठी जी शक्ती वापरली जाते ती चित्काळा, ती कुंडलिनी. याचा भाव श्री महाराज सांगतात की आम्हा हाती दादा ती कुंडलिनी वर नेण्याचा गोर सुद्धा पुन्हा जवळ आहे, आमच्या जवळ आहे. का तर सावता महाराज हे महान योगी होते बरं का. आपल्याला शेवटच्या प्रकरणात सावता महाराजांचा योग पाहायचाच आहे. प्राणायाम करून ही कुंभ कसा दिला आणि वायू निरोध दिला मूळ तत्वी. समाधी घ्यायच्या आधी सावता महाराजांनी प्राणायाम केला, कुंभक लावला आणि वायू रोखला. म्हणजे कुंडलिनी जागृत केली, वायू थांबला की तिथं झटका बसला. कुठं? गुढमेंद्रा आतवते, तिथं झटका बसला, वीज चमकली. तसा आपला देह राहिला नाही, ब्रह्मभूत काया अशी अवस्था श्री महाराजांची झाली. म्हणून आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते. आता दुसरी झाडं नाहीत पण झाडा वापरली. आता हे सगळं सांगत नाही अभंगाचं, पण काही झाडांचा विषय
शांतीशेवंती फुलली. ज्याच्या ठिकाणी संतांची कृपा झाली आणि ज्याला ही कुंडलिनी जागृत झाली, त्याला साधनेतलं श्रेष्ठ तत्व कळलं, पहिला तो मनुष्य शांत होतो. हे काय का काय होतो? किती चडपड करू द्या, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण एकदा का सद्गुरूंची कृपा झाली की तो शांत होतो. मग शांतीशेवंती फुलली. नुसता शांत होत नाही तर सगळ्या जगामध्ये तो प्रेम वाटतो. प्रेमे जाई का तर शांतीच्या द्वारे तो भगवान परमात्मा प्राप्त होतो. आणि भगवान परमात्मा हा प्रेम स्वरूप आहे. आणि प्रेम देणारा सुद्धा तो जे पावले ते ह्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेम देवाचे हेरिणी देह वाव झाले म्हणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. म्हणून संत सुद्धा देवाजवळ म्हणतात प्रेम जुग देई प्रेम जुग देई प्रेमा विणाही समाधान. प्रेमच पाहिजे. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणती प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख करण्याची पद्धत. आणि हे प्रेम संतांच्या जवळ असतं. आणि मग म्हणतात हे प्रेम वाढलं की आपण जे काम करू त्या कामामध्ये आपल्याला देव दिसतो. आणि सावता महाराज माळा करत होते म्हणून त्या माळ्यामध्ये सुद्धा त्यांना देव दिसत होता. कांदा मुळा भाजी अवधी कांदा मुळा फक्त 10 मिनिटं राहिलीत समाधी सोहळ्यासाठी. सावता महाराजांचा जीवन प्रवास जर पाहायला गेलं, लहानपणापासून पंढररायाची निष्काम उपासना करणारा महापुरुष. आणि सावता बाबांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असे, सर्वांनी चरित्र ऐकलेलं आहे.
मी ते जास्त चरित्र सांगणार नाही. सावताबाबांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धीं लभते नरहा. स्वतःच्या कर्मामध्ये ईश्वराची उपासना करत करत परमतत्व प्राप्त करून देणारा आदर्श महापुरुष म्हणजे आमचे संत शिरोमणी सावता महाराज बरं का. म्हणून किती हा श्लोक महाराजांच्या जीवन चरित्राला बसतो. सावता महाराजांच्या घरचा असं कथा आहे. सावता महाराजांची मुलगी नागूबाई बरं का. आणि ती नागूबाई लहान मुलगी सावता महाराजांची कन्या छोटीशी. आणि ती वडिलांना विचारायची, बाबा तुम्ही म्हणता हा मळा पांडुरंगाचा आहे, कुणाचा? सावता बाबाच्या मळ्याला सावता बाबा कधी म्हणले नाही माझा म्हणून. हा मळा कुणाचा? पांडुरंगाचा. आणि पांडुरंगाने आपल्याला कामाला ठेवलंय. कोण म्हणायचे? सावता बाबा. हा मळा करायचा हे सगळं त्याला. मग ती म्हणायची, बाबा अहो आपल्याकडे लोक येतात आणि पाहुणे आले की मग आई काय करते? आई जाते आणि ती घरातलं जे काही शेतामधनं तोडून आणलेलं भाजीपाला असेल, काही फुलं असेल, ती फुलं घेते आणि आलेल्या पाहुण्याला भेट देते. त्याला म्हणतात वानावळा. काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? आणि वानावळ्यासाठी लोक गोळा होतात म्हणून त्याला म्हणतात गोतावळा. आपण काय देतो लोकाला? बरं असं कुठं पाहिलं का वानावळ्यामध्ये काजू बदाम? वानावळ्यातली तिथं भेंडी. कोणती? भेंडी, कोथिंबीर, वांगी, मेथी. आणि कांद्याला भाव जर 100 वर गेला तर ही 2 कांदा सुद्धा देत. आपण वानावळा देतो पण कोणत्या गोष्टीचं? जी बाजारात महाग नाही. आपण शेजाऱ्याला भाजी देतो की देतो का नाही? कधी? खाऊन घेऊन झाले. कधी वाटी शेजाऱ्याकडे जाते पण कधी आपलं टुमटुमीत झालं की मग काय करायचं? ऐका, त्या नागूबाईने जनाबाईला विचारलं बरं का. जनाबाई म्हणजे सावता महाराजांची बायको बरं का. तिचं नाव काय? काय? ती खेड गावचे भानवसे आणि त्या भानवसेंची मुलगी होती ती. तिचं आडनाव माहेरकडचं काय माहिती असेल ना तुम्हाला? भेंडला गेले का नाही कधी? आरलाच कधी गेलोय त्याचा तपास नाही. भेंड गावचे जे भानवसे त्यांची मुलगी ती जना. आई नागूबाई ती आई जवळ गेली. आई अगं पंढरीला वारकरी चाललेत, आषाढीची वारी आली, आपल्या शेतातला काहीतरी वानावळा पांडुरंगाला दिला पाहिजे म्हणून तिला जेवढं जमल 4-5 वर्षाचं लिकरू काय हातात यायचंय मग तिच्या. ती वांगी तोडली, दोडके तोडले, भाजी घेतली आणि तशीच भाजी घेऊन त्या वारकऱ्याकडे निघाली. आता त्यातले काही वारकरी वारकरीचे आणि काही वारकरी फिनोलेक्स वारकरी. वारकऱ्याच्या कॅटेगरीत नवले बाबा एक नवीन नाव ऍड केलं पाहिजे. कोणतं? फिनोलेक्स वारकरी. वाटणी गोळा करतात आणि त्या गोळा करण्यासाठी जी पिशवी मिळती ती सुद्धा सोबत घेऊन 2 पिशव्या घरी घेऊन येतं. त्याला काय म्हणायचं? घेतलं. कसं पूर्वी प्रत्येक जण आपापल्या गावातून आषाढी कार्तिकीला वारीला जात होते. सामुदायिक जायची पद्धत नव्हती त्या वेळेला. तसं जमल तसं 5-10 लोक आपापल्या गावात निघायचे, ज्याला जमल तसं 2-4 ती लोक निघालेली. आणि बघा मराठवाड्यातनं जवळजवळ येणाऱ्या सगळ्या दिंड्या आरण मार्गे येतात बरं का. ते ज्या वेळेला ती नागूबाई गेली, हो बाबा, हो वारकरी बाबा, पांडुरंगाला वानावळा द्या. आणि ते पाहिलं त्या पुरीच्या हातात 1-2 वांगी, थोडी भाजी. एक वारकरी म्हणला, अरे एवढ्यात संध्याकाळचं सुद्धा वागायचं नाही आपल्याला, पुढे काय घेतो?
एका वारकऱ्यांनी घेतलं नाही, थोडी नाराज झाली. पण नंतर मागणं काही वारकरी आले, ते वारकऱ्यांनी पाहिलं ही मुलगी पांडुरंगाला काहीतरी न्या म्हणते. ज्या वेळेला तिच्याकडून घेतलं आणि ती पळत पळत येऊन बाबाला सांगितलं, बाबा अहो बाबा मी पांडुरंगाला वानवळा दिला. तिला विचारलं काय वारकऱ्या बरोबर निरोप पाठवला. मी म्हणलं अहो तो पंढरपूरला आमच्या मळ्याचा मालक आहे, त्याला सांगा एकदा मळ्यात भेट द्यायला ये. हा निरोप वारकऱ्यांच्या जवळ गेला आणि त्या लेकराचा निरोप पांडुरंगाने ऐकला. नामदेवराय आणि माऊलीला सोबत घेतलं आणि पांडुरंग तिथून आरणकडे निघाले. जवळ आले. आरणच्या बाहेर तुळशी नावाचं गाव आहे, माहिती का तुम्हाला? आरणच्या जवळ तुळशी आहे. करकम जाणारा रोड आहे तुळशी मार्गे. त्या तुळशीच्या बाहेर निघाले आणि आरण गावची हद्द चालू होणार. तिथं तिघजण शेवटचा विसावा त्यांनी घेतला. पांडुरंग, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज, त्यांचं विसावा मंदिर आहे तिथं. त्या मंदिरात तिघाच्या मूर्ती आहेत. कुणी कुणी बघितल्या तर तिथनं या दोघांनी ठरवलं आता लपाछपीचा खेळ खेळायचा. आणि पांडुरंग म्हणले मला शोधा. देव पुढं निघाला आणि मग मागं कोण निघालो? नामदेव महाराज निघाले. आणि सावता बाबा त्या वेळेला मळ्यामध्ये होते. आणि देवाने सांगितलं उशीर बहु झाला, पाठी लागला असेल चोर. माझ्या मागं उशीर झालाय, मला लपव लपव लपव. त्या वेळेला काही केलं नाही. जवळ असणार कृप घेतलं आणि हृदय विदारुनी आपुलेनी हाते आणि ठाव दिला माते लपावया. साठविला दाता त्रैलोकीचा, साठविला दाता त्रैलोकीचा. धन्य ती आरण रत्नाची ते खाण, जलमला निधान सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माया. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नाम म्हणी त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळिया. आमुची माळियाची एकट्याचा उद्धारला का सगळ्याचा? जेवढे जेवढे माळी आहेत कोणते, जे 12 पहिले सांगितले का? केले, हळदे, काचे, फुलमाळी, लिंगायत माळी, त्या सगळ्याचा वंश पावन तो केला, वंश त्याचा. आणि मग शेवटचा प्रसंग सावता महाराजांचा. आषाढीची वारी करून महाराज आले. वारीत दगदग झाली, थोडी घरी आले. शेतातली कामं सुरू झाली. पावसात कामं केली, अंगामध्ये पाणी मुरलं, परंतु विश्रांती नाही हो. शेतकऱ्याचं काम करणाऱ्याचं वैशिष्ट्य आहे असं तुकोबाराय सांगतात की घरामध्ये एखाद्याचा वैकुंठवाद जरी झाला आणि जर जमिनीचा वापसा आलेला असेल ना, वापसा, तर ते मढ प्रिय तसंच झाकून ठेवायला लागतं. पण पेरणी मात्र काय करावी लागते? वापशावर करावी लागते. एकदा पेरणीचा दिवस हुकला की वर्षभराचं खायचं अन्न सुद्धा मिळत. तुकोबारायची भाषा आहे, मढे झाकून या करावी पेरणी आणि कुणबियाची वाणी लवला हो. ते झाकावं लागतं. आणि मग
शेतीचं काम भर पावसामध्ये महाराजांनी काम केलं, अंगामध्ये पाणी मुरलं, दुर्लक्ष शरीराकडे झालं, थोडी हेळसांड झाली आणि सावता महाराजांचं वयोमान भरपूर बरं का. सगळ्यात जास्त वयोमानाचे जे 3 संत आहेत त्याच्यापैकी एक सावता महाराज. 72 वर्ष. किती? 72 वर्ष संत मालिकेत जगलेले संत. तर सावता महाराजांना शरीराची व्याधी जडली आणि ताप अंगामध्ये मुरला आणि त्या तापाचं नाव आहे नवज्वर नावाचा ताप. मी फक्त प्रमाण सांगून पुढे जातो. नवज्वरे देह झालासे संतप्त परिमणी अर्थ विठोबाचे. त्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाचं ध्यान. आणि आषाढ शुद्ध चतुर्दशी या चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाराजांनी ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर त्यांना कळलं प्रातःकाळी महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा आहे बरं का. कधी आहे? सावता महाराज सकाळी गेले. प्रमाण आहे फक्त सांगून पुढे जाणार आहे. उठवणी प्रातःकाळी शेवटचा अभंग पाहून घ्या. प्रातःकाळी उठले आणि त्यांच्या लक्षात आलं आज आपल्याला वैकुंठापुढे हरी बोलावितो, देव बोलवतोय आपल्याला. आणि मग त्यांनी स्नान केलं. स्नान करून शुद्ध वस्त्र तळवटी टाकलं, घोडं टाकलं, ध्यान लावलं आणि भगवान परमात्म्याचं स्मरण केलं. असं वर्णन आलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांना भेटायला त्या दिवशी तिथं आला. आल्यानंतर सावता महाराजांनी त्याचं आगत स्वागत केलं नाही. जसा आला असं त्या पांडुरंगाने सावता बाबाच्या जवळ गेला. येताना राही रुक्मिणी सत्यभामा त्या पुसती पुरुषोत्तमा काय हो येथील थोर महिमा तुम्ही आलासी येथे. रुक्मिणी सत्यभामा या सगळ्या आलेल्या होत्या. ते विचारतात काय इथला थोर महिमा आहे. त्यावेळेला काही देव बोलले नाही, फक्त माग पाहिलं. मग गरुडाशी पाचारले, गरुडाला पाचारण केलं. गरुडाने सोन्याचं तबक आणलं. सावता महाराजांना सोन्याच्या आसनावर बसवलं. सोन्याच्या तबकामध्ये सावता महाराजांचे पाय ठेवले देवानी आणि स्वतः गंगा यमुनेचे ओघ घेऊनी तीर्थे समस्त ते गंगा यमुनाचं तीर्थ घेतलं. सावता महाराजांच्या पायावर देवाने स्वतः टाकलं. सावता महाराजांचे पाय धुतले. पितांबर घेतला. पितांबराने देवाने ते सावता महाराजांचे पाय पुसले आणि ते तीर्थ जे पायवणी निघालेलं होतं ते झाडाला नाही टाकलं हो देवाने. असंच हातामध्ये खोंगा भरला आणि आपल्या मुखामध्ये घातला आणि देव म्हणतो आज मी धन्य धन्य झालो. सावता महाराजांची लीला. तो म्हणतो चरण तीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले आपणा मुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो. मी देव म्हणतोय आज मी कृतकृत्य झालो. आणि मग सावता महाराजांच्या समोर देव आणि भगवान परमात्म्याचं ध्यान करता करता सावता महाराज योगी होते. त्यांनी कुंडलिनी शक्ती चेतवली, जागृत केली आणि प्राणायाम पहिला केला. प्राणायाम करुनी कुंभक साधिला आणि वायू निरोधीला. मूळ तत्व म्हणजे मूलाधार चक्रामधनं वायू रोखून धरला आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली, सहस्राधारामध्ये गेली आणि महाराजांनी हा पंचभूताचा निर्देश ठेवला आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी विलीन झाले. सर्वांना फुलं दिलेली आहेत ना. शेवटचं प्रमाण म्हटलं जाईल, कुंडलिक वरदा केली जाईल आणि सावता महाराजांच्या नावाचा जय जयकार केला जाईल. त्यावेळेला सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. सावता पांडुरंग स्वरूपी
या ठिकाणी तामाणे वस्ती तामाणे विठ्ठल मंदिर या ठिकाणी संपन्न झाला।